विजयी झालेले आहेत। टखेडच्या कुरळी गटामधून माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विजयी झाली आहे। विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे या विजयी झालेल्या आहेत। इकडे साताऱ्यामध्ये मायणी गटातून राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुदगे हे पिछाडीवर आहेत। साताऱ्याच्या मायणी गटामधून भाजपचे सूरज पाटील 773 मतांनी आघाडीवर आहे। तर पंचायत समितीचे कल आपण पाहूयात। भाजप 30, शिवसेना 17 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे। पवारांची राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। आकडेवारी जी आहे ती आता समोर येते। साताऱ्यामधल्या मायणी गटातून भाजपचे सूरज पाटील 773 मतांनी सध्या आघाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। सुरेंद्र गुदगे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। मायणी गटातून राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुंडे हे पिछाडीवर आहेत। सूरज पाटील यांची आघाडी 773 मतांनी। साताऱ्यामधले अपडेट, साताऱ्यामधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय। 125 पंचायत समित्यांचे निकाल जे आहेत ते हळूहळू हाती येत आहेत। जिल्हा परिषद आपण पाहूयात। भाजप 7 जिल्हा परिषदांवर आघाडीवर आहे। शिवसेना 2 झेडपींवर, तर दादांची राष्ट्रवादी 1 झेडपीवर इथे आघाडीवर आहे। तर महाविकास आघाडीमध्ये आपण पाहूयात तर पवारांची राष्ट्रवादी 0, काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे, 2 जिल्हा परिषदांवर आघाडीवर आहे। तर ठाकरेंची शिवसेना ही एकाही जिल्हा परिषदेवर आघाडी नाही। तर मावळमधली ही दृश्य आपण इथे पाहतो। मावळमधला हा विजय या ठिकाणी अजितदादांना समर्पित असं म्हणत कार्यकर्ते या ठिकाणी अजितदादा अमर रहे अशा घोषणा देताना एकीकडे विजयाचा आनंद आहे, दुसऱ्या ठिकाणी नेता गमावल्याचं दुःख। इकडे